गोष्टींचं भान राखणं फार गरजेचं आहे. आणि अशा वेळेला खूप पुढे टाकला डीप थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे. काय जबरदस्त फिल्डिंग. अमेझिंग पीस ऑफ वर्क बाय दिस फिल्डर. काय जबरदस्त फिल्डिंग. खरोखरच कौतुक करावं लागेल सुमित भगतने निवडलेल्या या खेळाडूचं. आणि एफर्ट्स 100% लावलेले आहेत. मिड ऑन सर्कलमध्ये ठेवलेला आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. फाईन लेगला थोडासा वाईड केलेला आहे. शॉर्ट थर्डमॅन अगदी स्लीप पोझिशनमध्ये. रघुनाथ माळी गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हर पॉईंट आहे. पाहूयात पिंट्या. आणि अशा वेळेला फटका फसला आहे, परंतु 38 सर्कलला निश्चितपणे पार केलेला आहे. डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक फिल्डिंग करण्यासाठी जातोय. आणि अशा वेळेला विनय आणि पिंट्याने 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले 4 बॉल त्यामध्ये 11 धावा. आणि आमचे टेनिस क्रिकेट .inचे स्कोरर मित्र सांगतायत की प्रोजेक्टेड स्कोर याच धावगतीने गेला तर 80 पार होऊ शकतो. आणि अशा वेळेला ही धावगती कमी करायची असेल तर एखादी विकेट फार महत्वाची आहे. आणि आता सुजित काय करेल. सुजितने टाकलेला चेंडू बॅक टू द बॉलर. कॅचेस विन मॅचेस. परंतु कधी कधी आपण म्हणतो ना की गोलंदाजाने चेंडू रिलीज केल्यानंतर त्याची हेड पोझिशन खाली पडते आणि त्याच वेळेला त्या नजरा किंवा माना उंच करायच्या वेळेला बॉल हातामध्ये आला. आणि सकाळच्या सत्रामध्ये इतक्या भन्नाट वेगाने बॉल टाकला होता आणि त्याच्यापेक्षा दुपटीने बॉल मारला होता तो पिंट्याने. आणि अशा वेळेला हाताला खूप जोरामध्ये बॉल लागला. धावसंख्येमध्ये कोणताही बदल आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. ज्या हाताने चेंडू टाकायचा आहे त्याच हाताला मार लागलेला आहे. आणि लागलेला मार त्या मारामधून शिकावं लागेल. पाहूयात एकंदरीत शेवटच्या चेंडूवर काय घडते. 11 धावा स्कोर कार्डवर. आणि अशा वेळेला पिंट्याने हेलिकॉप्टर उडवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. जबरदस्त आवाज, जबरदस्त फटका आणि षटकार. 6 धावा. इज ऑल अबाउट युअर अप्रोच. तुमचा अप्रोच कशा पद्धतीचा आहे. पॉवर प्ले मध्ये किती धावा बनवण्याचा तुमचा प्रयत्न आहे. टार्गेट कोणाला करायचं आहे. कधी कधी असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये की पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये किंवा त्या इनिंगमध्ये संघाच्या प्रमुख गोलंदाजावर जेव्हा हाणामारी होते तेव्हा संघ पूर्णपणे अडचणीत सापडलेला असतो. आणि फ्रंट लाईन बॉलरला 17 धावा आल्यानंतर सुमित भगत याला आता थोडासा विचार करावा लागेल. कारण पहिल्या बॉलरला 17 धावा आल्यात. आता पॉवर प्ले मध्ये दुसरा गोलंदाज कोण गोलंदाजी करणार. आदित्य घाडगे. आता आदित्य घाडगे या खेळाडूचा आपण विचार केला तर थोडेसे बॉल स्पिन करण्यासाठी जो जाणला जातो. आपल्या गोलंदाजीमध्ये जी शैलीदारपणा आहे किंवा शैलीदार गोलंदाजी आहे त्याचं प्रात्यक्षिक प्रत्येक स्पर्धेमध्ये देत असतो. परंतु ही बिग बॅश स्पर्धा जी आहे ना ती थोड्या अंशी का होईना वेगळी आहे. खेळाडूंना ज्या पद्धतीने सरप्राईज केलेलं आहे किंवा आज नेविया कंपनीचे चेंडू आपण वापरतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ते नेविया कंपनीचे चेंडू सुद्धा अगदी वेल कनेक्ट केले किंवा मिस टायमिंग फटके सुद्धा मैदानाच्या बाहेर जातात. सो डेफिनेटली या गोष्टींची जाण असताना गोलंदाजाने गोलंदाजी करताना चेंडू टाकणं, टप्पा, लाईन या गोष्टींचं एक समन्वय किंवा मिश्रण करून गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. आणि अशा वेळेला सुमित भगत थोडासा पुढे येऊन विकेट किपिंग करतोय. स्ट्राईक एंडला मॅन फ्रॉम BCC तिनविरा विनय आपल्याला पाहायला मिळतंय. अनऑर्थोडॉक्स प्लेअर आणि त्याला टाकत असणारा पहिलाच बॉल हा लेग स्टंपला उद्ध्वस्त करणारा होता. आणि विनय पहिल्या चेंडूवर ऑन अडक बाद. ते शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला असं कधीच झालं नव्हतं.
जे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाच्या वेळी झालं होतं. अगदी दूरदूरच्या नद्यातून सर्व पाणी आणलं होतं. त्याच वेळेला अगदी सिंहासन जे रत्न हिऱ्यांनी वेढलेलं ते सिंहासन होतं आणि काय जबरदस्त ते तो माहोल होता. आणि अशा वेळेला तुम्ही रायगडावर ज्या वेळेला जाल तेव्हा जे सिंहासन किंवा जो राज्याभिषेक ज्या पॉईंटला झाला होता आणि त्या प्रवेशद्वारावरून एखादी जर थोडीशी एक टिचकी वाजवली तरी तिथपर्यंत आवाज जातो, अशा पद्धतीचं ते स्ट्रक्चर आहे. मी हिरोजी इंदुलकर काय जबरदस्त त्यांचं वर्क आपल्याला रायगड किल्ला बांधताना पाहायला मिळालं होतं. आणि अशा वेळेला ज्या वेळेला आपण टेनिस क्रिकेटच्या या ऑप्शनमध्ये ज्या वेळेला जातो त्यावेळेला संघ बांधणी करणं हे तुम्हाला जमलं पाहिजे. आणि अशा वेळेला लेफ्ट हँडर बॅटर राहुल पेडणेकर आपल्याला फलंदाजी करण्यासाठी आलेला पाहायला मिळते. लेफ्टी वर्सेस लेफ्टी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि अशा वेळेला दोन हात समांतर पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. वाईट बॉल, शरीरापासून दूर ठेवणं आणि अशा वेळेला राहुल पेडणेकर सारखा एक धडाकेबाज फलंदाज पॉवर प्ले मध्ये आलाय. त्यामुळे आदित्य घाडगे जो की लेफ्ट हँड स्पिनर आहे त्याला थोडीशी विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागेल. खराब चेंडू, त्यावर मोठा प्रहार, डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर, षटकार. थँक्यू व्हेरी मच. आता थोडंसं ओळखलं होतं की शरीरापासून दूरच टाकलं जाईल, थोडासा लेग कटर बॉल पाहायला मिळेल आणि अशा वेळेला थोड्या अंशी का होईना बाहेर शफल झाले आणि तो फटकावला होता षटकार. फुल टॉस, पण तो लोवो फुल टॉस आणि त्यामध्ये गती परिवर्तन. आणि अशा वेळेला थोडासा वाकून मारण्याचा प्रयत्न केला होता. मी तर म्हणेन थोडासा बैठक शॉट किंवा स्वीप लगावला असता तर कदाचित त्याचा फायदा झाला असता. कनेक्शन करणं फार गरजेचं होतं या चेंडूवर. रिप्लेमध्ये तुम्ही पाहिलात की एक्झॅक्टली काय घडलंय. 24 धावसंख्या, एका विकेटच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक. मार्गस्थ असताना आणि अशा वेळेला आदित्य घडगे आपला क्लास सिद्ध करतोय. वेगळ्या टप्प्यावर बॉल टाकला आणि तो टप्पा हेरत असताना, पकडत असताना आणि त्या टप्प्यावरून बॉल उचलत असताना फलंदाज राहुल पेडणेकर याही वेळेला थोड्या अंशी का होईना फंबल होताना पाहायला मिळतोय. 1.4 षटकांची समाप्ती. आणि अशा वेळेला पुन्हा एकदा आदित्य घाडगे आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये राहुल पेडणेकर याला फसवताना पाहायला मिळतोय. आणि आता थोडीशी बातचीत करणं गरजेचं आहे. ॲज अ सिनियर प्लेअर किंवा सेट प्लेअर म्हणून पिंट्या राहुल पेडणेकरच्या जवळ गेलेला आहे. थोडीशी गुप्तगू करण्यासाठी गेलाय, पण शेवटचा बॉल आहे. ज्या धावगतीची अपेक्षा होती, गरज होती, आवश्यकता होती, ती धावगती ऑलमोस्ट आहे मी म्हणेन. कारण 24 धावसंख्या इट्स नॉट बॅड. यावेळेस आडवा बॅटने खेळलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत मला असं वाटते 2 धावा निश्चितपणे पूर्ण होतील. आणि घेणं सुद्धा गरजेचं होतं कारण पिंट्याने मागील ओव्हरमध्ये 6च्या 6 बॉल खेळले होते आणि त्या ओव्हरमध्ये त्याने टोटल 16 धावा बनवल्या. एक वाईड बॉल होता त्यामुळे 17 धावा होत्या. पण या ओव्हरमध्ये पिंट्याला एकही बॉल खेळता आलेला नाहीये. तुमच्याकडे या गोष्टी सुद्धा असणं फार गरजेचं आहे की तुम्हाला मैदानामध्ये पाठवलं याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही फटकेच मारायचे. कधी कधी समोरचा फलंदाज चांगला खेळत असेल तर त्याला स्ट्राईक देणं हे सुद्धा गरजेचं असतं. आणि अशा वेळेला राजाभाई टायगर्स या संघाच्या फलंदाजांकडून ते पाहायला मिळालेलं नाहीये. आणि त्याचमुळे का होईना या 9 मिनिटं आणि 53 सेकंद बाकी आहेत आणि त्यामध्ये 2 षटकं टाकायचे आहेत. आता गोलंदाजी मार्कवर चिराग आपल्याला पाहायला मिळतोय. या चिरागने सुद्धा आपल्या गावच्या संघासाठी जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. आणि अशा वेळेला प्रीमियर लीग किंवा अलिबाग बिग बॅश लीग सारख्या एका मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला जर आपलं नाव कमवायचं असेल तर चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. समोर धडाकेबाज फलंदाज त्याने काय अगदी एक ब्रँडेड सुरुवात केली आपण असं म्हणूयात. चिराग पहिला चेंडू घेऊन वैयक्तिक. यावेळेला आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत फील्ड करेल एक धाव निश्चितपणे मिळणार आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. संघ बांधणी या गोष्टींवर आपण चर्चा करत होतो. एखादा तरी सिनियर प्लेअर तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे आणि सुमित भगतने आपल्या गावातीलच रघुनाथ माळी यांना आपल्या संघामध्ये स्थान दिलेलं आहे. आता डावखुरा फलंदाज आलेला आहे त्यामुळे फिल्डिंग थोडीशी विस्तारलेली पाहायला मिळते. डीप मिड विकेट आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवलेली आहे. त्यानंतर आपण पाहतोय वायडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप कव्हर आहे, शॉर्ट पॉइंट आहे, गली आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे. शॉर्ट फाईन लेगला थोडासा आतमध्ये ठेवलेला आहे. पाहूयात.
चिरागचा हा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काटा बदलणारा होता. नॅचरल अँगलने गोलंदाजी करतोय आणि अशा वेळेला राईट अँड राऊंड विकेटने तो आला आणि आउटसाइड द ऑफ स्टंप किंवा मिडल स्टंप यांच्या दोघांमध्ये त्या लाईनमध्ये चेंडू त्याने लँड केला किंवा पिच केला आणि बाहेरच्या दिशेला काटा बदलवताना पाहायला मिळाला. सुमित भगतने जबरदस्त निवड केलेली आहे खेळाडूची, कौतुक करावं लागेल त्याचं सुद्धा. आणि अशा वेळेला त्याने टाकलेला फुल टॉस बॉल कदाचित थोडक्यात बचावलाय असं आपण म्हणूयात आणि एका धावेच्या मदतीने या ओव्हरच्या पहिल्या 3 बॉलमध्ये 2 धावा आलेल्या आहेत. आता तसं पाहिलं गेलं तर सुमित भगत यांनी केलेली संघ बांधणी आणि त्याच वेळेला कंपॅरेटिव्हली राजाबाई टायगर्स आणि प्रशांत मोहरे यांनी केलेली संघ बांधणी या गोष्टींच्या आधारावरच हा सामना फार महत्त्वाचा असणार आहे. आणि अशा वेळेला चिराग वर्सेस प्रसाद आणि हे बॅटल फार इंटरेस्टिंग असणार कारण शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल पिंट्या कधीच सोडत नाही. त्याने ठोकलाय डीप कव्हरच्या वरून, जबरदस्त फटका. आयोजक सन्माननीय कल्पेशदादा पाटील यांच्याकडून एक खेळाडूंसाठी खुशखबर आलेली आहे. उद्याचे जे सुपर 12चे आणि नॉकआउटचे जे मुकाबले असणार आहेत ना ते सर्वच्या सर्व 6 षटकांचे होणार आहेत. आणि अशा वेळेला चिरागने टाकलेला पुन्हा एकदा बॉल फटका फसलाय पण कनेक्शन दर्जेदार होतं आणि अशा वेळेला बॉल पुन्हा एकदा हवाई सफर, षटकार. इन रो षटकार आपण पाहिलेला आहे आणि त्याचमुळे का होईना 40 धावसंख्या स्कोर कार्डवर हीच धावगती अपेक्षित असताना या वेळेला हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होता. गॅप मध्ये खेळून काढलाय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. याही वेळेला बॉल बाउंड्री लाईनच्या पार, पण या वेळेला आलेला आहे चौकार. काम केलेलं आहे किंवा व्हॉलेंटियर्स किंवा मी सदस्य म्हणेन, व्हॉलेंटियर्स नाव नाही ठेवणार, सदस्य म्हणेन. आणि सदस्य म्हणून या स्पर्धेचा जे भाग राहिलेले आहेत ना तर BCC तिनविरा संघाचे सर्व खेळाडू आणि ग्रामस्थ. मी कौतुक करेन त्या नरोत्तम काकांचं. इतका क्रिकेटचा वेडा माणूस मी आजवर पाहिला नव्हता की सकाळी 7 वाजता यायचं, रिलाइनिंग मैदानामध्ये काय आहे काय नाही काय गोष्टींची आवश्यकता आहे अगदी साफसफाई सुद्धा करताना पाहायला मिळाले होते. क्रिकेटर म्हणून त्यांनी प्रवास त्यांचा संपला असला तरी ॲज अ कोच म्हणून किंवा ॲज अ सपोर्टर म्हणून किंवा ॲज अ मॅनेजर म्हणून बऱ्याचशा भूमिकांमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा वेळेला 3 षटकांची समाप्ती. राजाबाई टायगर्स यांच्या जर धावफलकाचा विचार केला तर 44 धावा, 1 विकेट. आणि अशा वेळेला राहुल पेडणेकर पुन्हा एकदा फंबल होतोय पण शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक थोड्या अंशी का होईना चुकी करतोय. आणि अशा वेळेला जे आवश्यक होतं राजाबाई टायगर्स संघाला आणि ते होताना पाहायला मिळते. आता काय झालंय, पिंटा स्ट्राइक एंडवर आलाय. तो चेंडू पकडणं फार गरजेचं होतं. वाईड बॉलचा रिव्ह्यू घेतला जाईल का? येस, डेफिनेटली इट्स अ क्लिअर रिव्ह्यू फॉर वाईड बॉल. डिसिजन पेंडिंग आहे. बॅटिंग टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला जातोय. एक्झॅक्टली घडलंय काय? थोडेसे शफल तर निश्चित झाले होते परंतु गाईडलाईनच्या बाहेरून जर गेलाय की नाही या गोष्टींची पडताळणी करणं किंवा वाईड लाईन आणि शफल किती झाले होते त्या पद्धतीने ती वाईड लाईन वाढले काय वाढले आणि ती लाईन आणि त्याच्या आतमधून बॉल गेलाय का की बाहेरून गेलाय या गोष्टी सुद्धा आता पंचांना पडताळाव्या लागतील. आणि अशा वेळेला पंच आमचे पोहोचलेले आहेत हे ड्रीम वर्क पाहण्यासाठी. tenniscricket.in च्या माध्यमातून जे ड्रीम वर्क आपण पाहिलेलं आहे. आणि अशा वेळेला पाहूयात एक्झॅक्टली घडलंय काय. आता 14.67ची जी धावगती आहेत आणि पंचांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. कधी कधी आपण विचार करतो ना शुभम की आपल्याकडे असणारा जो रिव्ह्यू आहे तो वापरायचाच. मग तो काय आपल्याला घरी घेऊन जायचा नाहीये. एखादी संधी घ्यायला काय हरकत आहे.
आयोजकांनी किंवा टेनिस क्रिकेटने आपल्याला एक रिव्ह्यू घेण्याची संधी दिलेली आहे आणि तो रिव्ह्यू आपण घेतलाच पाहिजे आणि त्याच उद्देशाने राहुल पेडणेकरने एक रिस्क घेतली होती. धावसंख्येत एकने जरूर वाढ झालेली आहे, 45 धावसंख्या स्कोर कार्डवर. आहा, जबरदस्त बॉल, जाणून परखून ओळखून या वेळेला चेंडू टाकला होता, अगदी स्टंप लाईनला टाकला. आता कुरुळ गावातीलच हे दोन खेळाडू आहेत, त्यामुळे एकमेकांना चांगल्या पद्धतीने ओळखतात. स्ट्रॉंग पॉइंट, वीक पॉइंट याची जाण दोघांनाही आहे आणि अशा वेळेला आदित्य खाडगे पहिल्या बॉलवर सफल झालेला पाहायला मिळाला. या वेळेला स्लोवर वन फ्लाइट आणि त्या चेंडूला ओळखून लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या पलीकडे पिंट्याच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी 6 धावा. तर शंकराला आवडते बेलाचे पान असं डीजे मास्टर सांगतायत, परंतु ओव्हर पिच पद्धतीचा बॉल पिंट्याला सुद्धा फार आवडतोय, याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये आपण पाहिलेलं आहे. या वेळेला आहा, रघुनाथ माळी आणि काय जबरदस्त झेल, एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. कदाचित समुद्रामध्ये पोहण्याचा त्यांचा अनुभव, तळ्यामध्ये सूर लगावण्याचा त्यांचा अनुभव आणि अनुभव पणाला लावत असताना सुमित भगतच्या हातातून सुटलेला झेल रिले कॅच मध्ये कन्वर्ट केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. पिंट्या वॉट अ कॅच, म्हणजे प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू सुद्धा त्या कॅचला दाद देत आहेत. कॅच ऑफ द मॅच. खूप कॅचेस झाल्या. प्रशांत जायनाखवाने सुद्धा एक जबरदस्त झेल पकडला होता, पण मी म्हणेन माझ्या व्ह्यू नुसार की ही कॅच त्यापेक्षा चांगली असेल. आता का, प्रशांत जायनाखवा आणि रघुनाथ माळी यांच्या वयाचा थोडासा विचार केला तर त्यामध्ये खूप जास्त डिफरन्स आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामुळेच ही बेस्ट कॅच आहे. प्रशांत मोहरे यावेळेला स्ट्राइक एंडला आलेला आहे. आहा, लो फुलटॉस बॉल डीप कव्हर मध्ये खेळून काढलाय. मोठी गॅप आहे, मोठी दरार आहे आणि त्या दराराला ओळखून फटका खेळलाय आणि याच अनुषंगाने प्रशांत मोहरेने आपला अनुभव, क्लास आणि गॅप स्ट्रोक खेळल्यामुळे इथे मात्र मिळाल्या त्यांच्या संघाला 4 धावा. 55 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. यावेळचा बॉल आदित्यने टाकलेला हा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पाहिला, पायाला लागला होता, त्यामुळे अपील मागण्याचा संबंधच येत नाहीये. 22 स्वरूपाची धाव ही स्कोर कार्ड मध्ये जमा झालेली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर अब तक 56, पहले 24 गेंदों में 56 रन बना चुकी है राजाभाई टायगर्स टीम. 2 विकेट्स त्यांनी जरूर त्या ठिकाणी त्यांच्या पडलेल्या आहेत. टाइम इज ओके सर, डोंट वरी. परंतु गोलंदाजी करणारा संघ तुम्ही जास्त डिले करायचं नाहीये. टीम मीटिंग घेऊ नका सुमित भगत, कारण आपल्याला या मॅचेस 5 ओव्हरच्या खेळवायच्या आहेत. आय ॲक्सेप्ट की आज एकच ग्रुप आहे आणि 2 एक्स्ट्रा मॅच आहेत, पण अशा वेळेला तुम्ही टाइमपास करणार नाहीये त्याची खबरदारी तुम्ही सुद्धा घ्यायची आहे. प्रशांत मोहरे एक सेट बॅटर बाद झालाय, त्यामुळे प्रशांत मोहरे याच्यावर संपूर्ण जबाबदारी राहणार आहे. राहुल पेडणेकरने एक षटकार जरूर ठोकलाय, परंतु बाकी चेंडू खेळत असताना तो थोडासा या विकेटवर स्ट्रगल करताना पाहायला मिळाला आणि कधी कधी क्रिकेटमध्ये स्ट्रगल करणं किंवा असणं हे फार गरजेचं आहे, कारण स्ट्रगल केल्याशिवाय तुम्हाला कधी कधी चांगले दिवस सुद्धा येत नाहीत आणि तुमच्या होणाऱ्या चुका सुद्धा तुम्हाला दिसत नाहीयेत. श्रीयोग दखने यावेळेला गोलंदाजी मार्कवर. आहा, श्रीयोगचा जबरदस्त बॉल बॅटच्या किनाऱ्याला लागला असं सुमित भगत याला वाटलं होतं आणि त्याचमुळे त्यांनी पंचांकडे अपील केला होता, आवाज दिला होता की हाऊस दॅट. कधी कधी आवाज दे किंवा वेगळं काय 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 आपण बोलतो, पण हाऊस दॅट असं काहीतरी तो आवाज असतो.
वेगवेगळे आवाज वेगवेगळ्या टोनमध्ये किंवा वेगवेगळ्या भाषेमध्ये आपण बोलतो. आऊट आहे, आऊट आहे, कधी कधी आऊटच आहे, का तुम्ही आऊट दिला नाही, अशा सुद्धा बऱ्याच गोष्टी होत असतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. अहो जबरदस्त गोलंदाजी, अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय चेंडू. डीप मिड विकेट किंवा वाईडिश लॉंग ऑन आपण म्हणूयात, कारण ओमकार तिथे चेंडू खाली आलेला होता. फिल्डिंगची व्यूहरचना पुन्हा एकदा थोडीशी वेगळी आहे, कारण आपण पाहूयात की ज्या वेळेला राहुल पेडणेकर येतोय त्यावेळेला गोलंदाजाला गाईड करण्यासाठी बरेचसे गोलंदाज जातात. आता ते सांगत असतील की राहुल पेडणेकरला फिरवलेले बॉल बॅटलाच लागलेले नाहीयेत, त्यामुळे तशाच पद्धतीचा फिरकीचा बॉल पाहायला मिळेल का. कधी कधी शुभम सिमेंट विकेटवर तुम्ही खेळून ज्या वेळेला मातीच्या नॅचरल विकेटवर येता त्यावेळेला तुम्हाला बॅकफूटला वेट करणं हे फार महत्त्वाचं असतं, कारण काही फलंदाज किंवा मोस्ट ऑफ बॅटर जे यशस्वी या मैदानावर झालेले आहेत ना, त्यांनी बॅकफूटला वेट करून शॉट खूप जास्त मारलेले आहेत असं मी म्हणेन. पण राहुल पेडणेकर हा एक होनहार खेळाडू आहे, तो कधीही आपला रंग बदलू शकतो. आणि अशा वेळेला गोलंदाज सज्ज. आहा, रफ्तारभरी गोलंदाजी, स्ट्रॅटजी, क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटजी. आणि अशा वेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू टाकला. दाखवायचा होता स्लोवर वन बॉल, पण टाकला फास्टर वन, तो सुद्धा अगदी शरीरापासून दूर टाकला होता. आणि राहुल पेडणेकर 9 चेंडूंचा सामना करून 9 धावा बनवून मैदानाच्या बाहेर. इतका वेळ नाही चालणार, आपण कालपासून हेच ऐकत आहोत, तुम्ही सुद्धा मॅचेस पाहिल्या असेल. मग आता त्यानंतर फलंदाजी करणारा संघ जो की मिळकतचा संघ आहे, तुम्हाला मी विनंती करतोय की तुमच्या बॅटच्या चेन्स किंवा कव्हर्स ते मधून तुम्ही बॅट रिमूव्ह करून ठेवा. गोलंदाज खूप सुंदर गोलंदाजी करतोय, कौतुक करावं लागेल. आणि अशा वेळेला तारीफ केल्यानंतर हरभऱ्याच्या झाडावर चढलाय की काय, आणि त्याचंच प्रात्यक्षिक मैदानामध्ये येतोय. खराब चेंडू टाकतोय आणि खराब चेंडूवर इथे मात्र पंच त्याला दंडात्मक कारवाई करताना पाहायला मिळालेले आहेत. आणि या एका धावेच्या मदतीने 58 धावा, ज्या पद्धतीचा पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्ट होता त्या धावा अगदी 70-85 पर्यंत किंवा 75 पर्यंत जायचा जो टार्गेट होता ते मात्र आता सफल होईल का. आणि अशा वेळेला हाही चेंडू वाईड बॉल असणार आहे, कारण सुमित भगत रिव्ह्यू घेण्याच्या याच्यामध्येच नाहीये, कारण त्यांना माहीत आहे की शफल जरी झाला असला तरी खूप बाहेरून बॉल गेलाय. सो त्याचं सुद्धा कौतुक करावं लागेल. आता प्रोजेक्टेड स्कोर 66 आपल्याला दाखवतोय, मग त्या 70 पर्यंतचं टार्गेट किंवा ते जो प्रवास आहे तो पूर्ण होईल का या पहिल्या सत्रामध्ये, हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. आणि अशा वेळेला भन्नाट वेगाचा हा बॉल इथे मात्र सरप्राईज करतोय गोलंदाज श्रीयोग दखने. या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कधी कधी काही गोलंदाज आपण पाहिलेले नसतात, खेळलेले नसतो आणि अनुभवलेले नसतात, आणि ते गोलंदाज सरप्राइझिंगली कधी काय करतात याचा संबंधच किंवा आपल्याला ओळखच होत नाहीये. आणि अशा वेळेला आहा, सरळ खेळलेला आहे क्षेत्ररक्षक ओमकार, चेंडू खाली आलेला आहे आणि जबरदस्त पद्धतीने झेल पकडला आहे फलंदाज. स्वतः कर्णधार प्रशांत मोहरे इज गॉन. अर्पित वैती. अजूनही मी विचार करतोय की बॅटिंग ऑर्डर अशा पद्धतीने का सिलेक्ट केली. आता आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते, जर अशा पद्धतीचा टाइमपास जर झाला तर टाइम आउट स्वरूपात फलंदाजाला बाद दिलं जाईल. कारण तुम्हाला 3 मिनिटांचा जो टाइम असतो तो टेनिस क्रिकेटमध्ये 3 मिनिटं आपण काउंट करणार नाही आहोत. यानंतरचा सामना जय हनुमान मित्र मंडळ लोणघर विरुद्ध मिहान कलेक्शन पेडांबे. आणि अशा वेळेला गोलंदाज श्रीयोगचं कौतुक करूयात. काय जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात या खेळाडूसाठी. सुंदर गोलंदाजी, म्हणजे या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये भैरवीच्या षटकामध्ये फक्त 3 धावा, त्यामध्ये 2 वाईड होते, 1 सिंगल होती. वॉट अ बॉलिंग. मी तर म्हणेन प्रणय पाटील बॉन्ड असून सुद्धा या गोलंदाजावर जो विश्वास दाखवलेला आहे
तो विश्वास या गोलंदाजाने सार्थ ठरवलेला आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट हे 60 धावांचं असणार आहे. कंपल्सरी चेसिंग हे स्पर्धेचा नियम आहे. एक्झॅक्टली दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार हे पाहूयात, परंतु यानंतरचा होणारा सामना मिहान कलेक्शन पेडांबे विरुद्ध जय हनुमान मित्र मंडळ लोणघर, अर्थातच सागर पाटील पिंट्या विरुद्ध कैवल्य पाटील विकी. इट्स ओव्हर टू यू डीजे मास्टर. मॅचला सुरुवात करूयात, तोपर्यंत थोडासा टेक्निकल इश्यू आहे. 60 धाव प्रशांत मोहरे या वेळेला गोलंदाजी मार्कवर. कॅप्टन वर्सेस कॅप्टन, आणि अशा वेळेला सुमित भगत याने भिरकावला डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. या पारीचा आघात करणारा हा बेधुंद फटका षटकार. मारत असताना त्यांनी कोणतीही हायगाई केलेली आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये,
पहिल्याच बॉलवर ज्या पद्धतीने, ज्या अप्रोचने, ज्या स्ट्रॅटजीने त्याने षटकार ठोकलेला आहे, पारी त्याची मोठी होऊ शकते. आणि अशा वेळेला प्रशांत ऑफकटर बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न, नजाकत भरा स्ट्रोक. आणि कोण म्हणतं सुमित भगत बाहुबली आहे, नजाकत भरे फटके तो खेळू शकतो, याचं प्रात्यक्षिक पुन्हा एकदा मैदानामध्ये आलंय. चौकार. या 10 धावा जिंकण्यासाठी आता 50च आवश्यक आहेत. आणि अशा वेळेला लेग कटर बॉल, चुकीला माफी नाहीये. फ्रंट फुटला येऊन चेंडूला ड्राईव्ह केलाय ओव्हर दी कव्हर. जबरदस्त कॉपी बुक स्टाईलने फटका खेळलेला आहे. चौकार. पाटील याचा सुद्धा आपण उल्लेख करूयात. आहा, जबरदस्त बॉल, कम बॅकिंग डिलिव्हरी. रघुनाथ माळी डेंजर एंड कडे धावत होते, परंतु त्यांची धाव ही निश्चितपणे पूर्ण झालेली आपण पाहिलेली आहे. धावसंख्येमध्ये 1 ने बदल झालाय. 15 धावा स्कोर कार्डवर. पहिले 4 बॉल 15 धावा. आता कमबॅक करणं गरजेचं आहे. कमबॅक पेक्षा मी तर म्हणेन एखादी विकेट मिळवणं हे प्रशांत मोहरेसाठी फार गरजेचं राहणार आहे. कारण ज्या पद्धतीने बॅटिंग लाईनअप चुकली असं मी म्हणेन. कारण कधी कधी तुम्ही एक लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मेंटेन करण्यासाठी ज्या वेळेला जाता आणि त्यावेळेला फलंदाजी चांगली करत नाही, आणि अशा वेळेला तुमचा डाव कुठेतरी फसलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पाहूयात एकंदरीत काय घडते या मॅच मध्ये. आणि अशा वेळेला रघुनाथ माळी यांच्यासाठी टाकलेला हा पहिलाच बॉल यॉर्कर होता, पण आउटसाइड दी लेग स्टंप होता. सो अकॉर्डिंग टू रूल ऑफ वाईड बॉल की बाहेरचा बॉल वाईड बॉल दिला जातो. सध्या आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक 2 लाईन अजून ऍड केलेल्या आहेत, ज्या अगदी मला असं वाटते 2.5 ते 3 इंचाची ती लाईन असेल, आणि त्या डिस्टन्सच्या आतून जर गेलं तर वाईड बॉल दिला जात नाही. सो टेनिस क्रिकेटमध्ये तो रूल येणं बाकी आहे. पाहूया त्या मॅचकडे पुन्हा एकदा. अहो, रघुनाथ माळी आपल्या स्टाईलने सुरुवात करतात स्वतःच्या पारीची. जबरदस्त फटका आणि जबरदस्त फुटवर्क, परंतु त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी सार्थक सरपाटील आपल्याला पाहायला मिळाले होते. मुंबई झोनल टीम मध्ये त्यांची निवड झालेली आहे. अगदी अलिबाग जेसेम कॉलेजमधून त्यांचा प्रवास, जो अलिबाग जेसेम कॉलेजला अगदी बऱ्याच दिवसानंतर त्यांनी चॅम्पियनशिप मिळवून दिली होती. लेग कटर बॉल फसव्या पद्धतीचा, शरीरापासून दूर, आणि त्याच वेळेला त्या बॉल मधील गती काढून घेतली होती. आणि अशा वेळेला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या 17. जशा पद्धतीचा पहिलं सत्र होतं त्यामध्ये 17 धावा होत्या, आणि जशास तसं उत्तर देणं म्हणजे काय तर ही मॅच. कारण पहिल्या मॅचच्या या ओव्हरमध्ये सुद्धा, पहिल्या इनिंगच्या ओव्हरमध्ये सुद्धा ज्या वेळेला प्रसाद आणि विनय फलंदाजीसाठी आले होते, 17 धावा त्यांनी बनवल्या होत्या. आणि अशा वेळेला या षटकामध्ये पारीची सुरुवात सुद्धा षटकाराने झाली, आणि रघुनाथ माळी आणि सुमित भगत यांनी दोघांनी मिळून 17 धावा बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हॅलो 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 हॅलो. थँक्यू. मी कैवल्य पाटील विकी तुम्हाला विनंती करतोय, आणि पिंट्या सुद्धा इथे आलेला आहे. सो वैभव अंबुकर मॅन फ्रॉम चौल, गोलंदाजी मार्कवर अनुभवाचा ठेवा असलेला हा खेळाडू आहे. प्रथमतः आपण टॉस करूयात नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला मिहान कलेक्शन पेडंबे आणि दुसऱ्या बाजूला निश्चितपणे अर्थातच जय हनुमान क्रीडा मंडळ लोणघर संघ आपल्याला पाहायला मिळते. कैवल्य पाटील विकी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सागर पाटील पिंट्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या मॅचचा टॉस करण्यासाठी मृणाल वर्सोलकर या एक तरबेज खेळाडूला आपण टॉस करण्याची इथे या. दोनही खेळाडूंना मान्यवरांच्या माध्यमातून बेस्ट ऑफ लक दिलं जाते. आणि टॉस
हेड कॉल केलेला आहे विकीने आणि हेड्स पडलेला आहे. मिहान कलेक्शन डिसिजन फक्त इथे सांगायचं आहे. फिल्डिंग करू. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळतोय. थँक्यू सो मच मृणाल वर्सोलकर, तुम्ही या मॅचमध्ये टॉस करण्यासाठी आलात त्याबद्दल. थँक्यू सो मच. रोहा तालुक्यातून बिलॉंग करणारे आमचे समालोचक मित्र हर्षल मुंडे आजच्या दिवसामध्ये समालोचन करण्यासाठी आले आणि हर्षल मुंडेचं स्वागत केलंय सुमित भगतने. लोवर फुल टॉस बॉल अगदी भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या वरून. दिस इज ऑल अबाउट सुमित भगत. आपल्या नॅचरल खेळीचा जो जबरदस्त नजराणा सर्व रसिक प्रेक्षकांना दाखवतो आणि अशा वेळेला तडाख्यामध्ये मिळाल्यानंतर सोडतोय काय सुमित भगत. जर सोडला तर तो सुमित भगत बाहुबली कसला आणि फेकलाय बॉलला डीप मिड विकेटच्या बाहेर. षटकार. स्पर्धेतला 300वा षटकार आपण पाहिलेला आहे. टोटल 30 धावसंख्या पहिल्या 9 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. वैभव आंबुकर थोडासा महागडा साबित झालेला आहे. पाहूयात यावेळचा फुल टॉस. थर्ड इन अ रो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सुमित भगत करतोय चेंडूची हवाई सफर. 6 रन. या स्पर्धेतील 12वा खेळाडू आहे. त्यांनी लगातार 3 षटकार ठोकलेले आहेत. वैभव आंबुकर कधी कधी इतका महागडा साबित होऊ शकतो हे कधी कधी अचंबित करणार आहे. आणि अशा वेळेला फोर्थ इन अ रो. व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका. चेंडू गेला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. आरोही पाटील यांच्याकडून सुद्धा सुमित भगत याच्या लगातार 4 षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. वैभव आंबुकर थोडा अंशिका होईना महागडा साबित झालेला आहे. आणि अशा वेळेला यॉर्करचा इस्तेमाल किंवा वापर करताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता रघुनाथ माळी याने 2 बॉल फेस करत असताना फक्त 1 धाव बनवलेली आहे आणि बाकी धावा सुमित भगत याने बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि मी म्हणालो होतो की ॲट द स्टार्ट ऑफ इनिंग की सुमित भगतने ज्या अप्रोचने सुरुवात केली होती, पहिलाच बॉल जो शॉर्ट पिच पद्धतीचा मिळाला आणि त्याला डीप स्क्वेअर लेग वरून खेळला आणि सुमित भगत त्याचा जो अप्रोच होता त्या अप्रोचला खरोखर दाद द्यावी लागेल आणि त्याच अग्रेशनमध्ये तो खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. मागील 3 दिवसांपासून तो या मैदानावर येतोय. मॅचेस कशा होतात, काय करणं आवश्यक आहे, कारण मागील जी लीग स्पर्धा या मैदानावर झाली होती त्या किंवा त्या स्पर्धेमध्ये याच मैदानावर बरेचसे षटकार लागले होते. गोलंदाजांना अगदी धूळ चारली होती सर्व फलंदाजांनी. त्यामुळे तो अनुभव किंवा तो एक्सपिरियन्स किंवा त्या स्पर्धेचा जो लेखाजोखा आहे की काय घडते एक्झॅक्टली या स्पर्धेमध्ये ते जाणून त्याने घेतलं आणि तशा पद्धतीने त्यांच्या संघाकडून गोलंदाजी सुद्धा झाली आणि फलंदाजी सुद्धा त्यापेक्षा चांगली होताना पाहायला मिळते. ॲज अ सिनियर प्लेअर म्हणून रघुनाथ माळी चांगल्या पद्धतीने आपल्या संघाला गाईड करताना पाहायला मिळाले. पहिल्या सत्रामध्ये प्रशांत मोहरे यावेळेला टीम कॅप्टन आहे, लीडर आहे आणि अशा वेळेला लेग कटर बॉल टाकला शॉर्ट पिच पद्धतीचा. अगदी थोड्या अंशी का होईना थोडासा पुश करण्याचा, पुश करके खुश रहने का जो फैसला था असं आपण म्हणूयात, पण तो पुश करता आलेला नाही असं सुद्धा आपण म्हणूयात. पहिले 13 बॉल 42 धावा स्कोर कार्डवर जमा झालेले आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका. रघुनाथ माळी आपल्या स्टाईल मध्ये सांगतायत की मी सुद्धा षटकार मारू शकतो आणि तो मी मारलाय सुद्धा.
रोहा तालुक्यातील किल्ला गावातील ते आमचे समालोचक मित्र या स्पर्धेमध्ये आपल्या आवाजाने सर्व क्रिकेट रसिकांना आणि खेळाडूंना मोटिवेट करण्यासाठी आणि रंगवून टाकण्यासाठी येथे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. 49 धावा स्कोर कार्डवर आहेत. 49 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सुमित भगत 39 धावसंख्येवर खेळतोय. रघुनाथ माळी 8 धावसंख्येवर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा हा लेग कटर बॉल ज्या पद्धतीने बॅकफुटला जाऊन पंच केलेला आहे ना, पॉवर पॅक फलंदाजी, बिग बाश करणारा हा षटकार आपण पाहतोय. बघा, जिंकण्यासाठी सुद्धा 5 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि अर्धशतक बनवण्यासाठी सुद्धा 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि अशा वेळेला सुमित भगत याला मिळालेला पायावर किंवा लेग स्टंपवर बॉल तो त्याने मिस केलाय. घाईमध्ये होता, थोडासा फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा त्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता आणि अशा वेळेला तो डॉट बॉल खेळतोय. बट इट्स ओके, अजून एक बॉल आहे. या चेंडूवर तो अर्धशतक पूर्ण करेल का, आपल्या संघाला सुद्धा मोठ्या फटक्याने विजयी करेल का, हे देखील पाहणं फार महत्त्वाचं राहणार आहे. अशा वेळेला प्रशांत मोहरे आपला बेस्ट चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय, परंतु सुमित भगत याला बाहुबली का म्हटलं जातं, कोणत्याही पोझिशन मध्ये असू द्या त्याच्या बॅटला बॉल लागला म्हणजे मैदानाच्या बाहेर जातो. आणि या विकेटला, या मैदानाला नतमस्तक होऊन सांगितलेलं आहे की मी या मैदानावर माझा दरारा पेश करण्यासाठी आलेलो आहे. आज जी फटकेबाजी झालेली आहे ना सुमित भगतची, हे वादळ आज अलिबाग तालुक्यामध्ये क्रिकेटच्या मैदानावर आणि क्रिकेटच्या पटलावर एक वेगळी हेडलाईन आहे. सुमित भगत बाहुबली इज बॅक. ओव्हर टू डीजे मास्टर.